जय महाराष्ट्र। 1 मार्च 2025 रोजी राजापूर येथील कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी श्री चंद्रप्रकाश नकाशे साहेब हे बोलता बोलता बरंच काही बोलून गेले। कदाचित ते माजी खासदार यांना खुश करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। ते बोलताना असं पण बोलले, वंदनीय बाळासाहेबांच्या खुर्चीबद्दल बोलले, राजन साळवींच्या घरावर येण्यासंदर्भात बोलले। पण त्यांना नकाशे साहेबांना हे माहीत नाही आहे कधी राजन साळवींनी तळागाळातून पक्षवाढीसाठी गाव वस्तीवर जाऊन पक्ष वाढवला आणि त्यांनी वेळ प्रसंगी पक्षावर अडचणीच्या काळामध्ये असता त्यांच्या पाठी लागले असताना राजन साळवींच्या पाठी लागल्या असता स्वतःवर केसेस घेतल्या, कुटुंबावर केसेस घेतल्या। अशा कठीण परिस्थितीत त्यांच्यावर बरीचशी आमिष आली, पण त्या आमिषाला ते बळी न पडता पक्षाशी प्रामाणिक राहिले। आणि पक्षाशी प्रामाणिक राहत असताना त्यांच्यावर असे नकाशेसारखे लोक बोलत असतील, त्यांच्या घरावर येतो, हे करतो, त्यांनी कधी वेळ आणि तारीख आम्हाला द्यावी, आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सांगतील त्या दिवशी आम्ही सज्ज आहोत, हे नकाशाने विसरू नये। आणि ह्याच्यापुढे राजन साळवी बोलताना नकाशाने हे लक्षात ठेवावं की बोलताना आपली भाषा नीट समंजसपणे बोलावी। आणि राहिला प्रश्न, श्री नकाशे 2024ची निवडणूक लागली तेव्हा नकाशे साहेब कुठे मतदारसंघात फिरताना आम्हाला दिसले नाहीत। आम्ही तर शेवटपर्यंत मतदारसंघात होतो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तेव्हा नकाशे कुठे राजापूर विधानसभेत ते कुठेही दिसले नाहीत। लांजात ना दिसले, साखरप्यात ना दिसले, इव्हन त्यांच्या राजापुरात पण आम्हाला दिसले नाहीत। तर नकाशे कुठे कुठे ह्या त्यांचा बोलिता तुम्ही दुसरा तर कोण नाही आहे ना। आणि राहिला प्रश्न, नकाशांचा जो इतिहास बघितला, ते स्वतःची ग्रामपंचायत काढू शकत नाहीत, ते विधानसभेला राजन साळवी सारख्या माणसाला काय आव्हान देऊ शकतात। परत एकदा नकाशे साहेबांना माझी विनंती व इशारा आहे, ह्याच्या पुढे राजन साळवींना बोलताना भान ठेवूनच बोलावं, चुकीचं काहीतरी बोलू नये, हे त्यांनी विनंती वजा इशारा लक्षात ठेवावा। राजन साळवी सारख्या प्रामाणिक माणसावर बोलताना 10 वेळा विचार करावा।